जान से प्यारे ममता कालिया जी की एक काफ़ी व्यंग्यात्मक एकांकी है। ये जो वाक्य है, तुम मुझे जान से भी प्यारे हो, तुम्हारे लिए तो मैं अपनी जान भी दे दूंगा। ये घिसी पिटी बातें आज के संदर्भ में किस प्रकार खोखला नज़र आता है, इस और ममता कालिया प्रकाश डालती हैं। ये अक्सर ऐसे लिखती हैं, इनकी कहानियों में, इनकी एकांकियों में ये देखने को मिलता है कि जो संबंध हैं, मानव मानव का संबंध, उन रिश्तों में कैसे दरार पड़ते आ रहे हैं और रिश्ते केवल बनावटी होते जा रहे हैं। तो पिछले एपिसोड में हमने देखा कैसे ममता जी की एकांकी जान से प्यारे में एक पात्र है डॉक्टर कौशिक, जो साइंटिस्ट है और जिसने एक ऐसा सॉल्यूशन खोज निकाला जिसके डालने से मरा हुआ व्यक्ति भी जीवित हो सकता है। और वो मानवता के लिए एक नया संदेश लेकर आता है कि जिससे कि जो लोग किसी के बिछुड़ने से, किसी की मृत्यु पर टूट जाते हैं, उनके लिए आशा का किरण बनकर डॉक्टर आते हैं और अपने इस सॉल्यूशन से इतने उत्तेजित होते हैं, इतने एक्साइटेड होते हैं कि अपने सहयोगी अविनाश को साथ लेकर ये निकल पड़ते हैं उन घरों की ओर जहाँ किसी की मृत्यु हुई है। अखबार को लेते हैं, अखबार से उनका एड्रेस ढूंढ निकालते हैं और वहाँ निकल पड़ते हैं। तो इस एपिसोड में हम देखेंगे कैसे वैज्ञानिक कौशिक अपने इस नए आविष्कार से लोगों को खुश करते हैं। आइए देखते हैं क्या होता है। अगला दिन होता है, 9 बज रही होती है और डॉक्टर कौशिक हाथ में अखबार लिए चौथे पृष्ठ पर कई जगह निशान लगाते नजर आते हैं। इन जगहों पर कोई ना कोई मर गया है जिसके परिवार ने अखबार में शोक समाचार प्रकाशित किया है। डॉक्टर कौशिक दवाओं का ब्रीफकेस स्कूटर में रखते हैं और इस बीच अविनाश भी आ जाता है। अब देखो, डॉक्टर कौशिक ये तमन्ना लिए हुए है कि वो अखबार में उन घरों का पता लेगा जहाँ किसी की मृत्यु हुई है और वो अपने इस फॉर्मूला को लेकर वहाँ जाने की तैयारी कर रहे हैं। अविनाश भी पहुँच गया है। आज सुहानी सुबह है और हम एक महान काम पर निकल रहे हैं अविनाश। अपना यह लेकिन वेकिन वहीं घर में छोड़ चलो। अब देखो, तुम्हारा ये जो नेगेटिव एटीट्यूड है, लेकिन वेकिन, ये सब लेकर मेरे साथ मत आओ। आज एक सुहानी सुबह है और हम एक महान कार्य पर निकल पड़े हैं। कौन सा महान कार्य? मृत व्यक्ति को जीवित करना। दोनों स्कूटर पर जाते हैं। 2-4 मोड़ घूमने के बाद वे जिस कॉलोनी में आते हैं उसके साइन बोर्ड पर लिखा है भावना नगर। तो पहला घर जो उन्होंने चुना वो कहाँ है? भावना नगर में है। एक लंबी सड़क के अंतिम छोर पर वे एक ऐसे मकान पर रुकते हैं जहाँ काफ़ी भीड़ लगी है। सभी के चेहरे शोकमग्न हैं। लोग मृतक के गुणों का बखान करते हुए उसकी मृत्यु पर अफसोस प्रकट कर रहे हैं। भावना नगर के उस घर में एक मृत्यु हुई है और सभी के चेहरे शोक मग्न हैं और सभी मृतक के गुणों का बखान कर रहे हैं और उसकी मृत्यु पर अफसोस प्रकट कर रहे हैं। देखो, उस मृत व्यक्ति का पहला बेटा कहता है, हाय, जब तक पिताजी थे मुझे घर की कोई फिक्र नहीं थी। महीने में 20-20 दिन में दौरे पर रहता था, उन्हीं के भरोसे। देखो, जब तक पिताजी थे मुझे कोई चिंता नहीं थी। मैं टूर पर निकल जाता था 20-20 दिन, बस पिताजी के सहारे ही, पिताजी के भरोसे ही निकलता था। अब ये सुन दूसरा बेटा कहता है, पिताजी तो महापुरुष थे, मैं इतना बड़ा हो गया फिर भी मुझे बच्चा मानते। अभी पिछले साल यह घड़ी उन्होंने मेरी सालगिरह पर दी थी। अब छोटा बेटा भी याद करता है, पिताजी तो महापुरुष थे, भाई मैं तो इतना बड़ा हो गया लेकिन फिर भी मुझे बच्चा मानते। अभी पिछले साल यह घड़ी देखो मेरी सालगिरह पर दी थी। एक बहू आई और कहने लगी, हाय, मैंने उन्हें पिताजी से बढ़कर समझा, मैं तो उन्हें नाश्ते में 2 अंडे देती थी। देखो, एक बहू कितना प्यार करती थी अपने ससुर को। वो अपने ससुर को नाश्ते में खास कर स्पेशल 2 अंडे देती थी।
इतना प्यार करती थी अपने ससुर को। अब दूसरी बहू आकर कहती है, हाय वे मनुष्य नहीं देवता थे, उनके बिना हम कैसे जिएंगे। अब देखिए, बहू बेटे सभी उस मृत व्यक्ति के प्रति इतना प्यार जता रहे थे कि डॉक्टर कौशिक से रहा नहीं गया। उन्होंने अपने आने का वजह बताया। उन्होंने मृतक के बेटों को एक तरफ ले जाकर बड़ी उमंग से अपनी खोज के बारे में बताया। यकीन मानिए, मैंने ऐसा फॉर्मूला ढूंढ निकाला है कि मैं आपके पूज्य पिताजी को जीवन दे सकता हूँ। बड़ी खुशी के साथ डॉक्टर कौशिक ने अपने इस आविष्कार के बारे में उन्हें बताया, दोनों बेटों को बताया। दोनों बेटे हक्का बक्का अंदाज में एक दूसरे को ताकते खड़े हो जाते हैं। कभी वे डॉक्टर कौशिक को देखते हैं, कभी एक दूसरे को। तभी उनकी पत्नियां भी आ जाती हैं। देखो, दोनों बेटे एकदम हक्के बक्के रह जाते हैं, एक दूसरे को ताकते हैं। और इसी बीच उनकी पत्नियां भी आ जाती हैं। तो दोनों पत्नियां एक साथ कहती हैं, क्यों जी ऐसे क्यों खड़े हो, सारा काम पड़ा है। मतलब अभी जो दाह संस्कार, जो कर्म करना है, बहुत से अरेंजमेंट्स करने हैं, तो अभी तो पूरा काम पड़ा है। तो दोनों बेटे कहते हैं, देखो ये कहते हैं। तो पत्नियां पूछती है, क्या कहते हैं। मुझसे आप लोगों का दुख देखा नहीं जा रहा है। आज सुबह ही अखबार में मैंने यह शोक समाचार पढ़ा जो आपने दिया था। हाल ही में मैंने एक फॉर्मूला ढूंढ निकाला है जिससे पिताजी को नई जिंदगी मिल सकती है। अब दोनों पत्नियां थी वहाँ, दोनों बहुओं के सामने ही डॉक्टर कौशिक ने अपनी राज वाली बात बताई कि देखो, मुझसे आप लोगों का दुख देखा नहीं जा रहा, और मैंने आज सुबह के अखबार में ये शोक समाचार पढ़ा आपके जो पिताजी के बारे में। और देखिए, हाल ही में मैंने एक फॉर्मूला ढूंढ निकाला है और इससे क्या हो सकता है, आपके पिताजी को नई जिंदगी मिल सकती है। झट से एक पत्नी बोली, ना बाबा, जाने क्या कीमत मांग बैठे हैं आप। नहीं 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 नहीं, आप पता नहीं इसके लिए, क्योंकि जीवन दान देना ये बहुत बड़ी बात है, ये आप इसके लिए पता नहीं कितनी कीमत मांगेंगे। इसके बदले मैं आपसे कौड़ी भी न लूँगा, इसकी कामयाबी ही इसकी कीमत है। अब डॉक्टर कौशिक कहते हैं, देखो फिक्र करने की कोई बात नहीं है, मैं एक कौड़ी भी तुमसे नहीं लूँगा, बस इसकी कामयाबी ही इसकी कीमत है। ये सक्सेस हो जाए, ये जो फॉर्मूला, बस वही मेरे लिए काफ़ी है। पहला बेटा कुछ दबे स्वर में अपने भाई से पूछता है। अब पहले बेटे को लगता है कि कहीं ऐसा ना हो कि पिता फिर से जीवित हो, तो उससे पहले वो कुछ जानना चाहता है, पते की बात जानना चाहता है। वो अपने भाई से पूछता है, पिताजी का वसीयतनामा देख लिया, कोई कसर तो नहीं है उसमें, जो वसीयतनामा है उन्होंने जो लिखा है वो ठीक है या नहीं, दुरुस्त है या नहीं, हमारे लिए कुछ रख छोड़ा भी है या नहीं। तो दूसरा बेटा देखो क्या कहता है, वो तो उससे भी चालाक निकला। वो तो पिता के मरते ही पहले उसने क्या किया, वसीयतनामा देखा, और वो काफ़ी खुश था। खुश होकर कहता है, वो तो मैंने पहले ही देख लिया, वसीयतनामा दुरुस्त है। लेन देन निपटा गए हैं। अब पहला बेटा पूछता है, लेन देन जो है, कुछ उनको देना हो किसी को, किसी से कुछ मिलना हो, सब निपटा गए हैं। उसमें भी दूसरा बेटा कहता है, सब निपटा गए हैं। फिर क्या, दोनों लड़के डॉक्टर कौशिक की तरफ मुखातिब होते हैं। उनकी पत्नियां उग्र विरोध से डॉक्टर कौशिक को देख रही हैं। अब देखिए, वसीयतनामा भी पिताजी ने ठीक से लिखा है, लेन देन भी सब निपटा लिया है, तो अब क्या बाकी है। दोनों बेटे आपस में देखते हैं। अब दोनों बेटों ने ये सोचा होगा कि अगर वसीयतनामा में कुछ गड़बड़ी हो तो चलो, पिताजी जीवित होंगे तो कुछ फ़ायदा तो होगा, वसीयतनामा उनके हिसाब से लिखवा सकेंगे। अब जब सब कुछ दुरुस्त है, लेन देन सब पिताजी निपटा गए हैं, अब पिताजी का वापस आना क्या मायने रखता है। दोनों आपस में ताकते हैं। और पहला बेटा क्या कहता है, ऐसा है डॉक्टर साहब, आपकी बात मानकर हमें बड़ा हर्ष होता, लेकिन आप जानते हैं बड़ा नाजुक मामला है। दोनों छोटे भाई विदेश में हैं, उन्हें केबल किया हुआ है, वे आकर कितना बिगड़ेंगे, उनके हज़ारों डॉलर मिट्टी में मिल जाएंगे। अब देखिए, बाकी तो सब ठीक है, पिताजी को हम जीवित करना चाहते हैं डॉक्टर साहब, लेकिन बात यह है, काफ़ी नाजुक मामला है।
हमारे तो छोटे भाई हैं ना, विदेश में हैं। हमने उन्हें केबल कर दिया कि पिताजी की मृत्यु हुई और वे सब छोड़ छाड़ कर आ रहे हैं इस दाह संस्कार में भाग लेने के लिए। कितना डॉलर खर्च करके आ रहे हैं, ऊपर से छुट्टी लीव, ऊपर से लीव लेकर आ रहे होंगे, अपना सारा काम वहीं छोड़ कर आ रहे हैं। अब देखिए, यहाँ आकर जब पाएंगे कि पिताजी जीवित हैं, मरे नहीं हैं, तो कितने बिगड़ेंगे। अब देखिए, वो जब यहाँ आएंगे इतना डॉलर खर्च करके, और यहाँ आकर जब पाएंगे कि पिताजी जीवित हैं, तो कितना बिगड़ेंगे। उनके हज़ारों डॉलर मिट्टी में मिल जाएंगे ना। तो ये बड़ा नाजुक मामला है। तो देखिए कैसे ये बेटे, इस व्यक्ति के खुद के बेटे इस प्रकार की राय प्रकट करते हैं कि पिताजी अब जब मर चुके हैं तो एक बार फिर जिंदा होना और कई मुसीबतें खड़ी कर सकती हैं। फिर दूसरा बेटा कहता है, आप भी साहब अजीब हैं। इधर हमें सारा इंतज़ाम करना है, देर हो रही है, उधर आप एक नया शगुफा लेकर आ गए हैं। देखो, अभी तो दाह संस्कार के सभी कर्म करने हैं, इंतज़ाम करना है, और आप एक अलग शगुफा लेकर आ गए हैं। तभी 16 साल का एक लड़का बाहर से आता है और उत्तेजित आवाज़ में कहता है, पापा पापा, गेंदे के फूल ले आया हूँ, फूल वाले को 200 रुपये दे दीजिए। अब देखो, गेंदे के फूल भी आ गए। एक ट्रक आकर घर के सामने खड़ी होती है। उसमें से घर का एक सदस्य अंदर आता है और कहता है, कौन अंदर आता है? वो किशन है। वो कहता है, सुरेश, बड़ी मुश्किल से ट्रक का इंतज़ाम किया है, इस काम के लिए कोई गाड़ी देता ही न था। सारी ट्रकें आजकल छात्रों ने चुनाव में रोक रखी है। बड़ी मेहनत के बाद यह 1100 पर मिली है। आधा पैसा एडवांस दिया, तब कहीं आई है ट्रक। देखो, ट्रक तो मिल ही नहीं रही थी जो स्मशान भूमि तक जाना था, और वो क्या है, एडवांस दिया आधी कीमत, तभी आने को राज़ी हुआ। आजकल क्या है, कोई गाड़ी देता ही नहीं। सारी ट्रकें छात्रों ने चुनाव में रोक रखी है। फिर बाहर से एक और अन्य आदमी आता है। आपने आज अखबार में किराए पर कमरा देने का जो इश्तेहार दिया है, उसी सिलसिले में आया हूँ। अब देखिए, पिताजी मरे नहीं, उससे पहले उनका जो कमरा है वो किराए पर देने की सोच रहे हैं बेटे। उन्होंने अखबार में एडवर्टाइजमेंट भी कर दिया है और उस कमरे को देखने आदमी भी पहुंच गया है। अभी दाह संस्कार हुआ नहीं। दोनों भाई कौशिक की ओर और फिर समस्त इंतज़ाम की ओर उलझन भरी नज़र डालते हैं। क्या करें जैसी भंगिमा बनाकर सिर पर हाथ रख लेते हैं। तभी कुछ और मेहमान अंदर घुसते हैं और एक बार फिर हाय पिताजी विलाप शुरू हो जाता है। अब देखिए, जैसे जैसे मेहमान आते हैं, जो घर में जो मृतक को अंतिम संस्कार अपना आदर व्यक्त करने के लिए आते हैं, तब अचानक जो रिश्तेदार होते हैं रोने लगते हैं। हाय पिताजी, मातम मचने लगती है, विलाप शुरू हो जाता है। बड़ा लड़का हाथ जोड़कर डॉक्टर कौशिक को स्कूटर तक पहुंचा आता है। देखो, ये सब था माहौल। पिताजी की मृत्यु हुई है और बच्चे एक तरफ कहते हैं कि पिताजी तो देवता समान थे, और दूसरी तरफ पिताजी के दाह संस्कार का पूरा इंतज़ाम हो गया है। तो अब उन्हें पिताजी को जीवित करने का कोई इरादा नहीं है, और पिताजी ने वसीयतनामा भी लिख रखा है जो उनके अनुकूल है। अब ये क्या बहाना बनाते हैं, दो छोटे भाई हैं, विदेश से आएंगे, इतना डॉलर खर्च करके आ रहे हैं। अब उनको कैसे लगेगा कि पहले तो खबर भेजी कि पिताजी की मृत्यु हुई है, अपना सब काम धाम छोड़कर वो आ रहे हैं, और यहाँ पहुँचने पर पता चल रहा है कि पिताजी मरे ही नहीं, तो उन्हें कितना गुस्सा आएगा। तो उन्होंने डॉक्टर कौशिक को एकदम से अवॉइड कर दिया। जो हम पर पड़ी है भुगत लेंगे डॉक्टर साहब, आप क्यों पड़े इस चक्कर में। ऐसा कर कर वो डॉक्टर कौशिक को वहाँ से विदा कर देते हैं। लड़का तेजी से वापस कमरे में चला जाता है। डॉक्टर कौशिक अबूझ से उसी दिशा में देखते रहते हैं। अविनाश उनके कंधे पर ऐसे स्पर्श करता है
जैसे दरवाज़ा खटखटा रहा हो। നമ്മൾ ആസ്വദിച്ചുകൊണ്ടിരുന്നത് മമത കാലിയയുടെ ഏകാംഗി ജാൻ സേ പ്യാരെ. നമ്മൾ കണ്ടു എങ്ങനെ ഒരു സയൻറ്റിസ്റ്റ് ഡോക്ടർ കൗശിക് തൻ്റെ ലാബിൽ വളരെയധികം പ്രയത്നിച്ച് ഒരു സൊല്യൂഷൻ കണ്ടെത്തുന്നു. ആ സൊല്യൂഷൻ്റെ പ്രത്യേകത എന്താണെന്ന് വെച്ചാൽ മരിച്ചുപോയവരെ പോലും ജീവിപ്പിക്കാനുള്ള കഴിവുണ്ട്. അങ്ങനെ ഡോക്ടർ കൗശിക് വളരെ എക്സൈറ്റഡ് ആവുന്നു. കാരണം ഈ ഒരു ഫോർമുല കിട്ടിയാൽ എത്രയോ പേരുടെ ദുഃഖം മാറും. നമ്മുടെയൊക്കെ പ്രിയപ്പെട്ടവർ നമ്മളെ വിട്ടുപോകുമ്പോൾ നമുക്ക് വളരെ വിഷമം ഉണ്ടാവാറുണ്ട്. അപ്പോൾ ആ വിഷമത്തിൽ നിന്ന് കരകയറ്റാൻ ഈ ഒരു സൊല്യൂഷന് കഴിയും. അങ്ങനെ ഡോക്ടർ കൗശിക് വളരെ ആവേശത്തോടു കൂടി അവിനാശിൻ്റെ കൂടെ പോവുകയാണ്. എവിടെയാണ്? ഓരോ വീടുകളിൽ പത്രം എടുത്തു. പത്രത്തിൽ ചരമക്കുറിപ്പ് കണ്ട് അഡ്രസ്സ് ഒക്കെ നോട്ട് ചെയ്ത് ഓരോ സ്ഥലത്ത് പോവാണ്. अगला दिन घड़ी सुबह के 9 बजा रही है. डॉक्टर कौशिक के हाथ में अखबार है. चौथे पृष्ठ पर कई जगह वे निशान लगाते हैं. ചരമ അറിയിപ്പിൻ്റെ ആ പേജിൽ പല സ്ഥലത്ത് അദ്ദേഹം ഇങ്ങനെ अंडरलाइन ചെയ്ത് വെക്കും. इन जगहों पर कोई न कोई मर गया है जिसके परिवार ने अखबार में शोक समाचार प्रकाशित किया है. डॉक्टर कौशिक दवाओं का ब्रीफकेस स्कूटर में रखते हैं. इस बीच अविनाश भी आ जाता है. ഈ വീടുകളിലെല്ലാം ആരെങ്കിലുമൊക്കെ പ്രിയപ്പെട്ടവർ മരിച്ചിട്ടുണ്ട്. അപ്പം ഡോക്ടർ കൗശിക് താൻ കണ്ടുപിടിച്ച ഫോർമുല, ആ സൊല്യൂഷനുമായിട്ട് ഈ വീടുകളിലെ അഡ്രസ്സ് നോക്കി അവിനാശിനെയും കൂട്ടുപിടിച്ചുകൊണ്ട് പോവും. आज सुहानी सुबह है और हम एक महान काम पर निकल रहे हैं अविनाश. अपना यह लेकिन वेकिन वहीं घर में छोड़ चलो. അവിനാശ് ഡോക്ടർ കൗശിക് വളരെ എക്സൈറ്റഡ് ആണ്. ഓക്കെ, അദ്ദേഹം പറയാണ്, നോക്കൂ, ഇന്ന് നല്ലൊരു ദിവസമാണ്, നമ്മളൊരു മഹത്തായ കർമ്മം ചെയ്യാൻ പോവുകയാണ്. അതുകൊണ്ട് അവിനാശ് ഈ ലേക്കിൻ വേക്കിൻ എന്ന് വെച്ചാൽ ഈ നെഗറ്റീവ് ആറ്റിറ്റ്യൂഡൊന്നും എൻ്റെ കൂടെ കൊണ്ടുവരരുത്, അതൊക്കെ വീട്ടിൽ വെച്ചിട്ട് വരണം. दोनों स्कूटर पर जाते हैं. 2-4 मोड़ घूमने के बाद वे जिस कॉलोनी में आते हैं उसके साइन बोर्ड पर लिखा है भावना नगर. അങ്ങനെ ഇവരുടെ ആദ്യത്തെ ഡെസ്റ്റിനേഷൻ ഭാവന നഗറാണ്. एक लंबी सड़क के अंतिम छोर पर वे एक ऐसे मकान पर रुकते हैं जहाँ काफ़ी भीड़ लगी है. सभी के चेहरे शोकमग्न हैं. लोग मृतक के गुणों का बखान करते हुए उसकी मृत्यु पर अफसोस प्रकट कर रहे हैं. അപ്പോൾ ഭാവന നഗറിലെ ഏറ്റവും ആ സ്ട്രീറ്റിലെ അവസാനത്തെ ഒരു വീടാണ് ഈ മരണം നടന്ന വീട്. അപ്പോൾ അവിടെ നോക്കുമ്പോൾ എല്ലാവരും വളരെ ഷോക്ക് മഗ്ന്, വളരെ വിഷമിച്ച് നിൽക്കുന്നു. മരിച്ച വ്യക്തിയുടെ ഗുണങ്ങളൊക്കെ ഇങ്ങനെ പറഞ്ഞുകൊണ്ടിരിക്കുന്നു. എന്നിട്ട് മരിച്ചത് വളരെ കഷ്ടമായിപ്പോയി എന്നും പറഞ്ഞ രീതി, മരിച്ചത് വളരെ ദുഃഖകരമായിപ്പോയി എന്നൊക്കെ ഓരോരുത്തർ പറയുകയാണ്. മൂത്ത മകൻ, ആ മരിച്ച വ്യക്തിയുടെ മൂത്ത മകൻ പറയാണ്, ഹായ് ജബ് തക് പിതാജി थे मुझे घर की कोई फिक्र नहीं थी. महीने में 20-20 दिन मैं दौरे पर रहता था उन्हीं के भरोसे. മൂത്ത പുത്രൻ പറയാണ്, അച്ഛൻ ഉണ്ടായിരുന്നപ്പോൾ എനിക്കൊരു ടെൻഷനും ഇല്ലായിരുന്നു. ഞാൻ 20 ദിവസമൊക്കെ അടുപ്പിച്ച് ടൂറിന് പോവായിരുന്നു. പക്ഷേ ആ സമയത്തെല്ലാം അച്ഛൻ വീട്ടിലുണ്ടല്ലോ എന്നുള്ളൊരു ആശ്വാസമായിരുന്നു. അപ്പം ഇളയ പുത്രൻ പറയാണ്, പിതാജി तो महापुरुष थे. मैं इतना बड़ा हो गया फिर भी मुझे बच्चा मानते. अभी पिछले साल यह घड़ी उन्होंने मेरी सालगिरह पर दी थी. അച്ഛനൊരു മഹാപുരുഷനാണ് കേട്ടോ. ഞാൻ ഇത്രയും വളർന്നു, വിവാഹമൊക്കെ കഴിച്ചു, ഞാൻ ഇത്രയും വളർന്നു, പക്ഷേ എന്നെ ഇപ്പോഴും ഒരു കൊച്ചുകുട്ടിയായിട്ടാണ് കാണുന്നത്.
കഴിഞ്ഞ വർഷം എൻ്റെ ആനിവേഴ്സറിക്ക് നോക്കി എനിക്കൊരു വാച്ച് തന്നു. एक बहू कहती है, हाय मैंने उन्हें पिताजी से बढ़कर समझा, मैं तो उन्हें नाश्ते में 2 अंडे देती थी. ഒരു മരുമകൾ വന്ന് പറയാണ്, അയ്യോ എനിക്ക് അച്ഛൻ എന്ന് വെച്ചാൽ എന്ന് വെച്ചാൽ അമ്മായി അച്ഛൻ എന്ന് വെച്ചാൽ എനിക്ക് എൻ്റെ സ്വന്തം അച്ഛനേക്കാളും ഫേവററ്റ് ആയിരുന്നു. ഞാൻ അതുകൊണ്ട് ബ്രേക്ക്ഫാസ്റ്റിന് അദ്ദേഹത്തിന് സ്പെഷ്യലായിട്ട് 2 മുട്ട കൊടുക്കുമായിരുന്നു. അബ് ദൂസരി ബഹു, രണ്ടാമത്തെ മരുമകൾ ഒട്ടും പുറകോട്ട് നിന്നില്ല. ഹായ് വേ മനുഷ്യ നഹി ദേവതാ ഥേ, ഉൻകെ ബിനാ ഹം കൈസേ ജിയേംഗെ. അയ്യോ അദ്ദേഹം ഒരു മനുഷ്യനല്ല, ഒരു ദേവതയായിരുന്നു. അദ്ദേഹം ഇല്ലാതെ നമ്മൾ എങ്ങനെ ജീവിക്കും. डॉक्टर कौशिक मृतक के बेटों को एक तरफ ले जाकर बड़ी उमंग से अपनी खोज के बारे में बताते हैं. ഡോക്ടർ കൗശിക് ഇതെല്ലാം കണ്ടു. ഡോക്ടർ കൗശിക്കിന് ഇവരുടെ ഈ ദുഃഖം മാറ്റാൻ ഉള്ള സൊല്യൂഷൻ കയ്യിലുണ്ടല്ലോ. അപ്പോൾ ഈ പുത്രന്മാരെ, ഈ 2 മക്കളെയും മാറ്റി നിർത്തിയിട്ട് ഡോക്ടർ കൗശിക്ക് വളരെ ആവശ്യത്തോടു കൂടി ബഡി ഉമങ് കെ സാത്ത് തൻ്റെ ആവിഷ്കാരത്തെ പറ്റി പറയും. यकीन मानिए मैंने ऐसा फॉर्मूला ढूंढ निकाला है कि मैं आपके पूज्य पिताजी को जीवन दे सकता हूँ. നിങ്ങൾ വിശ്വസിക്കും, ഞാൻ ഇങ്ങനെ ഒരു ഫോർമുല കണ്ടെത്തിയിട്ടുണ്ട്. ഞാൻ നിങ്ങളുടെ പ്രിയപ്പെട്ട അച്ഛനെ പുനർജീവിപ്പിക്കാം. दोनों बेटे एक हक्का बक्का अंदाज में एक दूसरे को ताकते खड़े हो जाते हैं. 2 മക്കളും അങ്ങ് ഞെട്ടിപ്പോവും, തമ്മിലിങ്ങനെ നോക്കി നിൽക്കുകയാണ്. कभी वे डॉक्टर कौशिक को देखते हैं, कभी एक दूसरे को. തബി ഉൻകി പത്നിയാ ഭി ആ ജാത്തി ഹൈ. അവരിങ്ങനെ അന്തം വിട്ട് പരസ്പരം നോക്കുന്നു, ഡോക്ടർ കൗശിക്കിനെ നോക്കുന്നു. ഇവരിങ്ങനെ അന്തം വിട്ട് നോക്കി നിൽക്കുന്ന സമയത്ത് അവരുടെ ഭാര്യമാർ കയറി വരും. ഭാര്യമാർ 2 പേരും ഒരുമിച്ച് പറയും, ക്യോ ജി ऐसे ക്യോ ഖടേ ഹോ, സാരാ കാം പടാ ഹൈ. നിങ്ങളെന്താ ഇങ്ങനെ പരസ്പരം നോക്കി നിൽക്കുന്നത്? ഇനി ഇവിടെ അറേഞ്ച്മെൻറ്റ്സ് ചെയ്യാനുണ്ട്, എല്ലാ പണിയും കിടക്കുകയാണ്, കർമ്മങ്ങളൊക്കെ ചെയ്യാനുള്ള എല്ലാ അറേഞ്ച്മെൻറ്റ്സും ചെയ്യണം. അപ്പോൾ ഈ 2 കുട്ടികൾ പറയാണ്, യേ കേത്തേ ഹേ ക്യാ കേത്തേ ഹേ. അപ്പോൾ ഈ 2 മക്കളും പറയും, ഇതാ ഇദ്ദേഹം പറയുന്നു. എന്ത് പറയുന്നു? മുജ്സെ ആപ് ലോഗോं का दुख देखा नहीं जा रहा है. आज सुबह ही अखबार में मैंने यह शोक समाचार पढ़ा जो आपने दिया था. हाल ही में मैंने एक फॉर्मूला ढूंढ निकाला है जिससे पिताजी को नई जिंदगी मिल सकती है. അപ്പോൾ ഡോക്ടർ കൗശിക്ക് താൻ വന്ന വിവരം, താൻ വന്ന ഉദ്ദേശം ഈ ഭാര്യമാരോടായിട്ട് തന്നെ പറയും. നോക്കൂ, ഞാൻ ഇന്ന് ന്യൂസ് പേപ്പറിലാണ് ഈ ഒരു ബാഡ് ന്യൂസ് അറിഞ്ഞത്. ഞാൻ നിങ്ങൾക്ക് നിങ്ങളുടെ ഈ വിഷമം മാറ്റാൻ എൻ്റെ കയ്യിലൊരു ഫോർമുലയുണ്ട്. എൻ്റെ കയ്യിൽ എന്താണുള്ളത്? അച്ഛനെ പുനർജീവിപ്പിക്കാനുള്ള ഒരു ഫോർമുലയുണ്ട്. കേട്ട പാടെ ഒരു മരുമോൾ പറയും, നാ ബാബാ ജാനെ ക്യാ കീമത്ത് മാങ് ബൈഠേ ആപ്. വേണ്ട വേണ്ട, ഇനി ഇത് ജീവിപ്പിച്ചിട്ട് നിങ്ങൾ ഇനി എത്ര എമൗണ്ട് ചോദിക്കുന്നതെന്ന് പറയാൻ പറ്റില്ല. അപ്പോൾ ഡോക്ടർ കൗശിക് പറയും, ഇസ്കെ ബദലെ മേ ആപ്സെ കോടി ഭി ന ലൂങ്കാ, ഇസ്കി കാമയാബി ഹി ഇസ്കി കീമത്ത് ഹൈ. അപ്പോൾ ഡോക്ടർ കൗശിക് പറയും, വേണ്ട വേണ്ട, എനിക്ക് ഇതിന് പകരം ഒരു 5 പൈസ, നയാ പൈസ വേണ്ട. ഞാനിത് സക്സസ് ആവണം, അത് മാത്രമേ ഉള്ളൂ എൻ്റെ ആഗ്രഹം. എനിക്കിത് സക്സസ് ആയി കാണണം, അത് മാത്രമേ ഉള്ളൂ എൻ്റെ ഒരു ആഗ്രഹം. അപ്പോഴത്തേക്കിന് ഒരു മൂത്ത പുത്രൻ നോക്കിയ വളരെ പതുങ്ങിയ സ്വരത്തിൽ തൻ്റെ സഹോദരനോട് ചോദിക്കും, പിതാജി കാ വസീയത്ത് നാമ ദേഖ് ലിയാ, കോയി കസർ തോ നഹീ ഹൈ ഉസ്മേ. അച്ഛൻ്റെ വിൽപത്രം നോക്കിയോ? അതിൽ എഴുതിയിരിക്കുന്നതെല്ലാം നമുക്ക് ഉപയോഗപ്രദമാവുന്ന രീതിയിലാണോ എഴുതിയിരിക്കുന്നത്? അപ്പോൾ മറ്റേ പുത്രൻ നോക്കി അവൻ അതിനേക്കാളും അതാണ്. അച്ഛൻ മരിച്ചപ്പം തന്നെ ആദ്യം നോക്കിയത് വിൽപത്രമാണ്. വഹ मैंने पहले ही देख लिया है, വസീയത്നാമ ദുരുസ്ത് ഹൈ. അത് ഞാൻ നേരത്തെ നോക്കി, എല്ലാം നമുക്ക് വളരെ ഫേവറബിളായിട്ടുള്ളതാണ് എഴുതിയിരിക്കുന്നത്. ലേൻ ദേൻ നിപ്റ്റാ ഗയേ ഹേ. അപ്പോൾ മൂത്തപുത്രൻ പിന്നെയും ചോദിക്കും, കൊടുക്കാനും വാങ്ങാനും ഉള്ളതെല്ലാം തീർത്തിട്ടാണോ അച്ഛൻ പോയിരിക്കുന്നത്? തസല്ലി സേ ദൂസറാ ബേട്ടാ കേത്ത ഹെ. വളരെ ആശ്വാസത്തോടു കൂടി പുത്രൻ പറയും, സബ് നിപ്റ്റാ ഗയേ ഹേ. അതെല്ലാം അച്ഛൻ കൃത്യമായിട്ട് ചെയ്തു തീർത്തിട്ടുണ്ട്. ഫിർ ക്യാ. അപ്പോൾ ഇനിയിപ്പോൾ അച്ഛൻ പുനർജീവിച്ചിട്ടൊന്നും പ്രത്യേകിച്ച് കാര്യം ഇല്ല. നമുക്ക് ഫേവറബിളായിട്ട് വിൽപത്രം എഴുതിയിട്ടുണ്ട്, കൊടുക്കാനും വാങ്ങാനുള്ള എല്ലാം കൃത്യമായിട്ട് ഇടപാടുകൾ തീർത്തിട്ടുണ്ട്. അപ്പോൾ ഇനി എന്ത് എന്ന രീതിയിലിരിക്കും. दोनों लड़के डॉक्टर कौशिक की तरफ मुखातिब होते हैं. उनकी पत्नियां उग्र विरोध से डॉक्टर कौशिक को देख रही हैं. ഈ 2 കുട്ടികളും കൗശിക്കിനെ ഇങ്ങനെ നോക്കും.
ഭാര്യമാർ വളരെ ദേഷ്യത്തിൽ കൗശിക്കിനെ നോക്കും. ऐसा है डॉक्टर साहब, आपकी बात मानकर हमें बड़ा हर्ष होता, लेकिन आप जानते हैं बड़ा नाजुक मामला है. दोनों छोटे भाई विदेश में हैं, उन्हें केबल किया हुआ है. वे आकर कितना बिगड़ेंगे, उनके हज़ारों डॉलर मिट्टी में मिल जाएंगे. അപ്പോൾ ഒരു പുത്രൻ വളരെ ബുദ്ധിപൂർവ്വം ഒരു എക്സ്ക്യൂസ് പറയും. ഡോക്ടറിൻ്റെ ഈ ഒരു അഭിപ്രായം ഞങ്ങൾക്ക് എടുക്കണമെന്നുണ്ട്, പക്ഷേ എന്താണെന്നറിയോ, വളരെ സീരിയസ് ഇഷ്യൂ ആണ്, വളരെ ഡെലിക്കേറ്റ് ഇഷ്യൂ ആണ്. 2 ഇളയ അനിയന്മാരുള്ളത് ഫോറിനിലാണ്, വിദേശത്താണ്. അവർക്ക് കേബിൾ ചെയ്തിട്ടുണ്ട് അച്ഛൻ്റെ മരണവിവരം പറഞ്ഞ്. അവർ ലീവ് എടുത്ത് അവരുടെ എല്ലാ ജോലികളും വിട്ട് ഒരുപാട് ഡോളറൊക്കെ ചിലവാക്കി ഇങ്ങോട്ട് വരികയാണ്. ഇവിടെ വരുമ്പം അച്ഛൻ മരിച്ചിട്ടില്ല എന്നറിയുമ്പോൾ അവർക്ക് എന്ത് ദേഷ്യം വരും. മറ്റേ പുത്രൻ പറയും, ആഭി സാഹബ് അജീബ് ഹേ, इधर हमें सारा इंतज़ाम करना है, देर हो रही है, उधर आप एक नया शगुफ़ा लेकर आ गए हैं. ഇവിടെ ഞങ്ങൾക്ക് എന്തൊക്കെ ഇനിയും ഈ ദാഹ കർമ്മത്തിന് വേണ്ടി എന്തൊക്കെ കാര്യങ്ങൾ അറേഞ്ച് ചെയ്യാനുണ്ട്. ഞങ്ങൾ ഇത് ചെയ്യുമോ അതോ താങ്കളുടെ ഈ ഒരു വർത്തമാനം കേട്ടിരിക്കുമോ. तभी 16 साल का एक लड़का बाहर से आकर उत्तेजित आवाज़ में कहता है. അപ്പോൾ ഒരു 10-16 വയസ്സുള്ള ഒരു പയ്യൻ, ഇവരുടെ തന്നെ മകനാണ്, ഇവർ വെളിയിൽ നിന്ന് വന്ന് അദ്ദേഹം ആ പയ്യൻ പറയാണ്, പാപ്പാ ഗേന്ദേ ഫൂൽ ലേ ആയാ ഹൂँ, ഫൂൽ വാലേ കോ 200 रुपये दे दीजिए. അപ്പം ഞാൻ എന്താ ഗേന്ദേ ഫൂൽ, മെരിഗോൾഡിൻ്റെ ആ പൂ അത് കൊണ്ടുവന്നിട്ടുണ്ട്, ജമന്തി പൂ, അത് അതിനുള്ള പൈസ കൊടുക്കണം കേട്ടോ, 200 രൂപ. അപ്പോഴത്തേക്കും ഒരു ട്രക്ക് ആക്കർ घर के सामने खड़ी होती है. उसमें से घर का एक सदस्य अंदर आता है. वो कौन है? വരുന്നത് കിഷൻ ആണ്, ഇവരുടെ റിലേറ്റീവാണ്. सुरेश बड़ी मुश्किल से ट्रक का इंतज़ाम किया है, इस काम के लिए कोई गाड़ी देता ही ना था. सारी ट्रकें आजकल छात्रों ने चुनाव में रोक रखी हैं. സുരേഷ് കഷ്ടപ്പെട്ടാണ് ഈ ട്രക്ക് കിട്ടിയത്. ഇങ്ങനെ ഈ ഒരു ഡെഡ് ബോഡി കൊണ്ടുപോകാൻ വേണ്ടിയാണെന്ന് പറയുമ്പോൾ ആരും വണ്ടി വിട്ടു തരുന്നില്ല. മാത്രമല്ല ഇപ്പം എലക്ഷൻസ് നടക്കുന്നതുകൊണ്ട് കോളേജിലെ കുട്ടികളെല്ലാം ഈ ഇലക്ഷന് വേണ്ടി ഈ ട്രക്കുകളെല്ലാം ബുക്ക് ചെയ്തിരിക്കുക. ബഡി മെഹനത് കെ ബാദ് യह 1100 पर मिली है, ആധാ പൈസ അഡ്വാൻസ് ദിയ, തബ് കഹി ആയി ഹെ ട്രക്ക്. അയ്യോ കഷ്ടപ്പെട്ടു പോയി കേട്ടോ, ഈ പാതി റേറ്റ് അഡ്വാൻസായിട്ട് കൊടുത്തിട്ടാണ് ഈ വണ്ടിയെങ്കിലും കിട്ടിയത്. एक अन्य आदमी बाहर से आकर, आपने आज अखबार में किराए पर कमरा देने का जो इश्तेहार दिया है, उसी सिलसिले में आया हूँ. അപ്പം നോക്കിയ ഒരു അച്ഛനാണ് മരിച്ചത്. അച്ഛൻ മരിച്ച് കർമ്മങ്ങൾ കഴിഞ്ഞില്ല, അതിനു മുമ്പ് അച്ഛൻ്റെ മുറി വാടകയ്ക്ക് കൊടുക്കാൻ ന്യൂസ് പേപ്പറിൽ അഡ്വർട്ടൈസ് ചെയ്തിരിക്കുന്ന മക്കൾ. വളരെ ഓവർ എക്സാജറേറ്റഡ് ആയിട്ട് നമുക്ക് തോന്നിയേക്കാം, പക്ഷേ നടന്നുകൂടായി ഇല്ല ഇന്നത്തെ കാലത്തെ. ഈ റിലേഷൻഷിപ്സ് ഇത്രയും അധികം ഫ്രജൈലായിരിക്കുന്ന സമയത്ത് ഒരു അച്ഛൻ മരിച്ചു കിടക്കുന്നു. ആ അഡ്വർടൈസ്മെൻറ്റ് കണ്ടിട്ട് ഇതാ വരുന്നു ആ വ്യക്തി, ആ റൂം നോക്കാൻ വന്നിരിക്കുന്നു. दोनों भाई कौशिक की ओर और फिर समस्त इंतज़ाम की ओर उलझन भरी नज़र डालते हैं. क्या करें, जैसी भंगिमा बनाकर सिर पर हाथ रख लेते हैं. तभी कुछ और मेहमान अंदर घुसते हैं और एक बार फिर हाय पिताजी विलाप शुरू हो जाता है. കൗശിക് ഇത് കേട്ടിട്ട് ഞെട്ടിപ്പോവും. കാരണം സ്വന്തം മക്കൾ തന്നെ അച്ഛൻ മരിച്ച് അച്ഛനെ ജീവിപ്പിക്കണമെന്നും ആഗ്രഹമില്ല, അച്ഛൻ്റെ മുറിയും വാടകയ്ക്ക് കൊടുക്കാൻ അഡ്വർടൈസും ചെയ്തിരിക്കുന്നു. എന്നിട്ട് നാട്ടുകാർ ഈ ചടങ്ങിന് വരുമ്പം അവർ വളരെയധികം കരച്ചിൽ അഭിനയിക്കും. ഹായ് പിതാജി എന്നും പറഞ്ഞ് നിലവിളിക്കാൻ തുടങ്ങും. ബഡാ ലഡ്ക ഹാത്ത് ജോഡ്കർ ഡോക്ടർ കൗശിക് കോ സ്കൂട്ടർ തക് പਹੁഞ്ചാത്താ ഹെ. അങ്ങനെ അവർ ഡോക്ടർ കൗശിക്കിനോട് പറയും, ദയവേത് താങ്കളുടെ ഈ ഒരു ഇത് ഞങ്ങൾക്ക് വേണ്ട, അദ്ദേഹത്തിനെ തിരിച്ച് സ്കൂട്ടറിൽ ആക്കും. जो हम पर पड़ी है भुगत लेंगे डॉक्टर साहब, आप क्यों पड़े इस चक्कर में, नमस्ते. ഞങ്ങൾക്ക് വരാനുള്ളത് ഞങ്ങൾ സഹിച്ചോളാം, എന്തിനാണ് താങ്കൾ ഇതിൽ ഇടപെടുന്നത് എന്നും പറഞ്ഞ് അദ്ദേഹത്തിനെ അങ്ങ് ഒഴിവാക്കും. लड़का तेजी से वापस कमरे में चला जाता है. डॉक्टर कौशिक अबूझ से उसी दिशा में देखते रहते हैं. अविनाश उनके कंधे पर ऐसे स्पर्श करता है जैसे दरवाज़ा खटखटा रहा हो. അവിനാശിന് ഏകദേശം ഇത് നേരത്തെ ധാരണ ഉണ്ടായിരുന്നു. ഈ ലോകത്ത്
അങ്ങനെയൊന്നും ആർക്കും മരിച്ചു പോയവരൊന്നും തിരിച്ചു വരണമെന്നൊന്നും ആഗ്രഹം ഇല്ല എന്നുള്ളത്. പക്ഷേ ഡോക്ടർ കൗശിക്കിന് മറിച്ചായിരുന്നു ധാരണ. ഡോക്ടർ കൗശിക്ക് കരുതിയിരുന്നത് ഇങ്ങനത്തെ ഒരു ഫോർമുല ഉണ്ടായാൽ എല്ലാവരും വളരെ സന്തോഷത്തോടെ അത് സ്വീകരിക്കും, വളരെ ആദരിക്കും ഇദ്ദേഹത്തിനെ. പക്ഷേ നേരെ വിപരീതമാണ് ഈ ഒരു വീട്ടിലുണ്ടായത്, ഈ ഒരു അനുഭവം. അപ്പം നമുക്കിതിൻ്റെ ബാക്കി ഈ ഡോക്ടർ കൗശിക്ക് ചരമറിയിപ്പിൽ പലയിടത്ത് അഡ്രസ്സ് വട്ടമിട്ടിട്ടുണ്ട്. അവിടെയൊക്കെ ചെല്ലുമ്പോൾ എന്താകും, എങ്ങനെയാണ് ആൾക്കാർ സ്വീകരിക്കുന്നതെന്നുള്ളത് വരും എപ്പിസോഡുകളിൽ കാണാം. അതുവരേക്കും നന്ദി, നമസ്കാരം.